सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तर आजच्या या दिवसातील अंतिम सामना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मंगेश वैद्य स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहाल डिक्लेअर बॉक्स मध्ये एक रन जरूर मिळेल, परंतु विचार केला गेला तर या दोन संघांचा हे दोन्ही संघ झुंजलेत लढलेत आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ झालाय आणि या आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात। मंगेश वैद्य स्ट्रायकिंग एंडला आडव्या बॅटने पुल तर केलाय पॉवरफुल सक्सेसफुल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार। रोहित भालेराव यांच्या विरुद्ध नक्कीच हवाई हल्ला आणि येथे 6 रन वसूल केलेत। आता मात्र नक्कीच दोन्ही खेळाडू आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि तितकाच आयकॉन खेळ मैदानावरती या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। खूप चांगला फटका त्यावरती 6 रन वसूल केलेत। रोहित भालेरावने नक्कीच मागच्या 2 सामन्यांमध्ये कमाल केली आहे, दोन्ही सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय तोच रोहित भालेराव। गोलंदाजी करतोय जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला मंगेश वैद्य थांबायचं नाव घेत नाहीये। मागच्या मॅच मध्ये थोडंसं शांत राहिला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आलाय आणि त्याच्या बॅट मधून लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार येत आहेत षटकार। 6 रन खूप चांगली फटकेबाजी आता मंगेश वैद्यची पाहायला मिळते। 3 चेंडू फेस केले, 3 चेंडूवरती 13 रन त्याने बनवलेत आपल्या टीमसाठी। दुसऱ्या बाजूला नक्कीच पहा काय फटका सजवला, अगदी उभा राहिला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार षटकारासाठी। मंगेश वैद्य आक्रमक तर झालाय, हीच खेळी आवश्यक आहे। इथून आलेले रन नक्कीच मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचवतील। कधी गोलंदाज कधी फलंदाज, नक्कीच हे दोन मोठे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 षटकार आले आणि त्या 2 षटकारांचं प्रत्युत्तर येते या डॉट बॉलने पाहायला मिळालं। चांगली गोलंदाजी मैदानावरती रोहित भालेरावचं कमबॅक होतंय जरूर। पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर पहिला बॉल त्यावरती रन आली नाही, त्यानंतर 2 षटकार, त्यानंतर डॉट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। येथे फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं फिल्डिंग करतोय, चेंडूला अडवेल थ्रो करेल तोपर्यंत सिंगल मिळेल। प्रयत्न केला होता पॉवर प्ले मध्ये असलेला खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरून हा बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल झाला। काउकावर बाउंड्री लाईनच्या दिशेला असलेला खेळाडू त्याने चांगली फिल्डिंग केली, नक्कीच येथे या बॉलवरती 1 रन प्राप्त झाली। 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। प्रथमेश सोनार आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल। मागच्या मॅचचा हिरो, काय बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये, संकट आलं होतं आणि तो संकट मोचक बनून टीम साठी उभा राहिला आणि समोरच्या गोलंदाजांवरती प्रहार केले। यावेळेचा बॉल वाईट बॉल असेल, वाईट बॉलचा इशारा आणि नक्कीच येथून थोडीशी जास्त धावसंख्या खर्च होते रोहित भालेराव याच्या षटकामध्ये आणि येथून नक्कीच पाहिलं गेलं तर फलंदाज देखील तितके ताकदीचे आहेत। पुलचा फटका पॉवरफुल, ताकद किती आहे लांबी किती आहे हे पाहायचंय। लांबी देखील खूप जास्त आणि ताकद देखील मजबूत आणि यावेळेला येतोय हा खणखणीत दणदणीत दमदार षटकार। प्रथमेश सोनारची फटकेबाजी आपण पाहत आहात मैदानावरती। आता यावेळेचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये षटकार नक्कीच पाहायला मिळाला। 22 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच वसूल करण्यात आल्यात, खूप जास्त धावा। इथून पाहिलं गेलं तर 4 षटक शिल्लक असतील, या सरासरीने जर रन बनवत गेले तर 100 क्रॉस कराल आणि नक्कीच एक संघ त्याने 100 पूर्ण केले। 22 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस। जिगर नाचने खूप चांगली सुरुवात, नक्कीच पहिल्या षटकामध्ये प्रहार करण्यात आलेत आणि मोठ्या गोलंदाजावरती करण्यात आलेत। पाहिलं गेलं तर 1 षटकार प्रथमेश सोनारच्या बॅटमधून, दुसरा षटकार दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर मंगेश वैद्यच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली। प्रथमेश सोनारचा हा फटका दमदार ताकदवान, त्यावरती रन वसूल झाले 6, गरजेचं होतं। अशी फटकेबाजी जर मोठ्या गोलंदाजा विरुद्ध आली तर नक्कीच एक मोठ्या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचाल आणि तेच पाहायला मिळालं। दुसरं षटक, या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल सिहाब
गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा मंगेश वैद्य. सुरुवात तर दमदार झाली, पाहूया या देखील मॅच मध्ये प्रहार करेल का आडव्या बॅटने खेळलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाणी आहे, तिथे चेंडू थांबतोय, तोपर्यंत सिंगल जरूर मिळेल. एक सिंगल ऍड होईल. टीम टोटल स्कोर मध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आल्यात. प्रथमेश सोनार देखील रंगात आहे या स्पर्धेमध्ये, दुसऱ्या बाजूला मंगेश वैद्य देखील रंगात आहे. नक्कीच या दोन खेळाडूंचा खेळ आता मात्र नक्कीच खुलून आलाय आणि यावेळेला आता पाहिलं गेलं तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळालाय. प्रथमेश सोनार एक षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सियाब आलाय आणि त्याच्या मात्र विरोधात कुठे ना कुठे मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न तर करतोय. पहिला बॉल त्यावरती सिंगल. प्रथमेश सोनारला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, हा वाईट बॉल आहे. खूपच जास्त बाहेर हा चेंडू होता, त्यावरती नक्कीच एक अतिरिक्त रन खर्च करेल गोलंदाज. आणि पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये जे रन खर्च झाले आहेत, जे फटके आलेत ते कुठे ना कुठे या षटकामध्ये थांबवायचेत. इथून जर रन थांबवले तर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमचं कमबॅक होऊ शकतं. पाहूया बॉलर तयार. अभिगी तिथं तर गेलाय, परंतु याची दिशा योग्य आहे का हे पाहायचंय. पंच आम्हाला सांगतायत डिक्लेअर बॉक्स मध्ये चेंडू पोहोचलाय. फटका तर चांगला होता, लांबी देखील होती या फटक्यामध्ये, परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि त्यावरती एक रन प्राप्त होते. षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर जरूर वाईट फेकला. आता डिक्लेअर बॉक्समध्ये एक रन. 3 रन आतापर्यंत खर्च झाल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवरती कोणताही मोठा फटका खेचू दिला नाहीये. प्रथमेश सोनार यावेळेला मात्र बॅटचा फेस तर ओपन केला, फिल्डर आहे तेथे आणि कॅच ड्रॉप. चूक झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते हे लक्षात घ्या. इथून येणारा प्रथमेशचा खेळ, याची बॅटिंग जर बोलू लागली तर हा झेल नक्कीच आठवावा लागेल. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये अकुटप्प्याचा बॉल, टायमिंग जुळलं नव्हतं. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर फिल्डर देखील चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि अप्रतिम कॅमेरा वर्क पहा, काय कॅमेरामॅन कामगिरी करतात. अखेरच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर थोडीशी टक्कर लागली जरूर, परंतु एक सिंगल आली. मंगेश वैद्य आता मात्र समोरच्या दिशेला फटका तर सजवायचा होता, परंतु येथे थोडासा फटका फसलाय. याच दरम्यान एक सिंगल चोरून काढली आहे. हे संध्याकाळचं सत्र, या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण सामना GMCC रत्नागिरी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर जिगर नाचणे जे की फलंदाजी करतात. सुरुवात तर बॅटिंगने चांगली केली आहे, तर पाहूया. यावेळेला मात्र स्लाइस करायचं होतं, बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु तेथे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे येथे सियाबची. या षटकामध्ये नक्कीच कमी खर्चिक गोलंदाजी केली. जी गोलंदाजी पहिले आपण पाहिले गेले तर पहिल्या षटकामध्ये खूप जास्त रन खर्च झाल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये जी गोलंदाजी हवी होती तीच गोलंदाजी येथे आपल्याला पाहायला मिळाली. GMCC रत्नागिरी या संघाचं या षटकामध्ये जरूर कमबॅक होते. फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी येथे नक्कीच सियाबची पाहायला मिळाली. दोन्ही बॅटर नॉट आउट आहेत. 27 रनची पार्टनरशिप येथे आतापर्यंत बिल्ड केली आहे. प्रथमेश सोनार आणि त्याच्या बरोबरीने आहे मंगेश वैद्य. येथून या दोघांचं बॅटिंग जर बोलू लागले तर नक्कीच कुठे ना कुठे त्यांना थांबवणं थोडंसं कठीण होऊन जाईल. टीमचं कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी येथे नक्कीच आमंत्रित केलं जाते, परंतु ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहाल मंगेश वैद्य अकुटप्प्याचा बॉल, त्यावरती पुलचा फटका, सक्सेसफुल पॉवरफुल षटकार, त्यानंतर समोर नक्कीच धुवाधार बॅटिंग रोहित भालेरावच्या समोर आपल्याला पाहायला मिळाली. आणि प्रथमेश सोनारने देखील सांगितलं की हो मी देखील पॉवरफुल आहे. यावेळेला फटका तर चांगला आहे, फिल्डर तेथे मात्र अडकळला. अगदी चेंडूपर्यंत पोहोचला होता. थोडासा निराश स्वतःवरती देखील आहे, कारण त्याला ठाऊक होतं की मोठी कॅच आहे आणि नक्कीच तत्परता दाखवली होती क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु अखेर पाय घसरले आणि त्याचमुळे हा नक्कीच आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगले एफर्ट्स दाखवले जरूर, परंतु पाऊस आहे अशा परिस्थितीमध्ये आउटफील्डमध्ये थोडेसे पाय घसरताना पाहायला मिळतात आणि तीच परिस्थिती आपल्याला आता देखील या बॉलवरती पाहायला मिळाली. फ्लॅट बॅटेड आडव्या बॅटने खेळला होता आणि जसं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु यावेळेला पहा स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला ठोकलाय. उत्तुंग षटकार मंगेश वैद्य येथे मात्र नक्कीच कमाल फलंदाजी करतोय. या तिसऱ्या षटकामध्ये आपली बॅटची जादू पुन्हा एकदा दाखवायला सुरुवात केली आहे आणि नक्कीच रन बनवायला सुरुवात केली आहे.
अतिक पाटणकर यांच्या विरुद्ध हवाई हल्ला समोरच्या दिशेला फुलरलेन बॉल पहा स्टँड अँड डिलिव्हर कित्येकदा आपण पाहिलंय या खेळाडूला अगदी जागेवरून फटके सजवतो आणि नेत्रदीपक असतात. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल मिड विकेटला आता मात्र दिशा दिली आणि यावेळेला पुन्हा एकदा येतोय हा दमदार षटकार मंगेश वैद्य. पाऊस आला पावसासोबत मंगेश वैद्यचा पुन्हा एकदा फॉर्म देखील घेऊन आलाय. अप्रतिम फटकेबाजी आडव्या बॅटने प्रहार केला यावेळेला आणि यावेळेला पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी मंगेश वैद्यची मैदानावरती. ही बॅटिंग फार महत्वाची ठरेल ही इनिंग फार महत्वाची ठरेल कारण महत्वपूर्ण सामना आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना इथून जिंकला तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हाल आणि नक्कीच रुबाबामध्ये दाखल व्हाल. तर पाहूया जिगर नाचणे हा संघ मंगेश वैद्यची बॅटिंग बोलेल का की दुसऱ्या बाजूला गोलंदाज कमबॅक करतील. येथून षटकार तर आलेत परंतु त्या फलंदाजाला थांबवायचंय मंगेश वैद्यला थांबवायचंय. येथून जर थांबवलं तर नक्कीच गोलंदाजी करणारे टीम त्या टीमचं थोडंसं कमबॅक पाहायला मिळेल. तिसरं षटक प्रगतीपथावर तिसऱ्या षटकामध्ये हवाई हल्ले मंगेश वैद्य पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय लगातारचा तिसरा बॉल हवेत. फिल्डर आहे रोहित भालेराव पकडले कॅच येथे आले विकेट. महत्वपूर्ण विकेट. मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि त्यानंतर येथून आलेली विकेट केले गोलंदाजाने कमबॅक. आता पाहूया या मॅच मध्ये येईल मजा परंतु अजून एक मोठा आपण पाहिलं गेलं तर खेळाडू मैदानामध्ये आहे प्रथमेश सोनार ज्याने मागच्या मॅच मध्ये केली होती कमाल. या मॅच मध्ये अप्रतिम खेळी सजवत होता मंगेश वैद्य. तो आता तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर षटकार पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक अतिक पाटणकर सर यांचा पाहायला मिळतंय. चौथ्या बॉलवरती विकेट आली आहे आणि येथून आलेली विकेट नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आली आहे. तिसरं षटक जरूर प्रगतीपथावर असताना 43 धावा आल्या आहेत परंतु येथून आलेली विकेट पुन्हा एकदा या धावा थांबवू शकते कारण मंगेश वैद्य आता तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. त्याचा नायकॉन तो खेळत होता. पहिली मॅच तुफानी बॅटिंग त्यानंतर सेकंड मॅच मध्ये थोडासा निराश केलं जरूर परंतु या मॅच मध्ये देखील अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. तो आता डगआउट मध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी जरूर जाईल परंतु प्रथमेश सोनार वरती आपल्यावर नजर असतील. ऐश्वर्या सुर्वे नवीन बॅटर हा देखील तितकाच ताकदीचा खेळाडू तितकाच दमदार खेळाडू. क्षमता देखील खूप ठेवतो स्वतःकडे मोठमोठे लांब लांबचे फटके सजवण्यामध्ये. ऐश्वर्या सुर्वे मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटकार याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. तोच ऐश्वर्या सुर्वे बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला अतिक पाटणकर यांचं कमबॅक झालंय. मोठा फटका सजवायचा होता बॅटची संपर्क होत नाहीये चेंडू आणि यावेळेला मात्र नक्कीच हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक होतोय. पहिले 3 चेंडू फलंदाजांचे राहिले होते परंतु येणारे 3 बॉल गोलंदाज सांगतोय होते माझे आहेत. विकेट आल्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा ऐश्वर्या सूर्य ऑन स्ट्राईक. ओ हो स्टाईल मध्ये उडवला हेलिकॉप्टर. भर पावसामध्ये येते नक्कीच आग लावणारा फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. अप्रतिम फटकेबाजी येथे पाहायला मिळते. फलंदाजांकडून तुफानी बॅटिंग होते. पाऊस जोरदार पडतोय विकेटवरती पाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाहिलं गेलं तर पहा काय फटका सजवलाय. नेत्रदीपक टायमिंग बेमिसाल आणि बॉल सीमा पार. येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचले टीमची 49 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तब्बल 49चा आकडा गाठलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. जिगर नाचणे दमखम दाखवतायत या मॅच मध्ये. 3 षटक संपुष्टात आलेत. 4थं षटक. या 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर मॅजिक ओव्हर. या मॅजिक ओव्हर मध्ये गोलंदाज कोणता वापरला जाईल याची चर्चा केली जाते. कॅमेरा आहे प्रथमेश सोनार वरती तो देखील त्याच्यावरती नजर असतील. दुसऱ्या बाजूला इथे चर्चा केली आहे. कॅप्टनने डिसिजन घेतलाय की कोणता गोलंदाज वापरायचा आहे. अमित नाईक गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल या मॅजिक ओव्हर मध्ये. या अमित नाईकची जादू चालते की दुसऱ्या बाजूला प्रथमेश सोनारची बॅट येथे बोलते हे पाहायचंय. आणि येथून 16 रन आले. मोठं टार्गेट होईल. येथून 16 रन रोखले थोडासा नक्कीच आनंद असेल गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब रत्नागिरी या संघाला कारण 5 रन मायनस होतील टोटल मधून आणि त्या 5 रन मायनस झाल्या तर नक्कीच थोडंसं माफक लक्ष मैदानावरती राहू शकतं. परंतु पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस खूप जास्त धावा बनवल्यात. 49 धावा 3 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतात. 4थं षटक पहिला बॉल मॅजिक ओव्हर मध्ये. यावेळेला मात्र टॉप एज बॉल चालला डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 रन साठी.
एक रन येथे खर्च झाल्या चालतील, परंतु दुसऱ्या बाजूला मोठा फटका आला तर तो खर्चिक ठरू शकतो. दोन मोठे फटके आले तर नक्की 16 रन सोप्या रीतीने पूर्ण होतात, परंतु एका दुसरा मोठा फटका नक्कीच आवश्यक आहे येथे फलंदाजी करणाऱ्या टीमला. प्रथमेश सोनार त्याकडे क्षमता आहे. नक्कीच आपण पाहिलं मागचा सामना एकाकी झुंज दिली आणि फिनिश देखील केला तोच प्रथमेश सोनार. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, येथून कॅच झाली तर कमबॅक होईल. नाही, हे काय केलंय, दोन खेळाडू चेंडूच्या मागे पळत होते. रनआउटचा चान्स आणि येथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. रनआउटची विकेट येथे मिळाली आहे. येथून हा जो रनआउट झालाय तो नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. गरज होती का या रनची, चेंडू हवेमध्ये होता, तेथे झेल सुटला, जीवदान तेथे मिळालं आणि एकाच बॉलवरती दुसऱ्यांदा आउट झाला. नक्कीच जिथे जीवदान मिळालं तिथे देखील आउट होऊ शकला असता, परंतु ज्यावेळेला दुसरी संधी मिळाली येथे रनआउट करायची तेथे नक्कीच फिल्डरने चांगल्या तत्परतेने थ्रो केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रथमेश सोनारला आपण पाहाल 7 चेंडू फेस केले, 10 धावांची खेळी त्याची आपली पाहायला मिळाली. थोडासा निराश आहे जरूर, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना, येथून नक्कीच जिंकायचंय आणि सेमीफायनल मध्ये जायचंय. पहा ते दूर राहिला, खूपच दूर हा, आणि अगदी हातामध्ये बॉल, यष्ट्यांवरती बॉल लावला आणि त्यानंतर खेळ संपवला. येथे फलंदाज प्रथमेश सोनारचा. नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती आगेकूच करतोय ओमकार घाडी. दमखम दाखवतो हा खेळाडू, चांगला खेळ त्याने देखील केलाय. आल्या मागच्या मॅच मध्ये षटकार ठोकला होता, आक्रमक आहे नक्कीच, हे त्याने मागच्या मॅच मध्ये देखील दाखवलंय. आणि हा खेळाडू याच्याकडून रन येणं फार गरजेचं आहे. येथून एक चांगली इनिंग पेश करणं गरजेचं आहे. अमित नाईकचं हे षटक मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक ओव्हर मध्ये 2 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 रन खर्च केलेत. म्हणजेच काय तर नक्कीच एक चांगली परिस्थिती मैदानावरती गोलंदाजाची पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील तितकी चांगली परिस्थिती त्यांना बनवायची आहे. आणि याच दरम्यान हा वेगवान चेंडू, त्यावरती उत्तर नाही आहे. आणि अमित नाईक आपल्या गोलंदाजीचा दबदबा दाखवत असताना मैदानामध्ये खूपच चांगली गोलंदाजी नक्कीच या मैदानावरती करत असताना अमित नाईक याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर मैदानावरती करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता, नाही, येथे मात्र फटका येणार नाही आहे, कारण अमित नाईक आपली गोलंदाजीची जादू मैदानावरती दाखवतोय. 4 बॉल फेकलेत, 3 रन आतापर्यंत खर्च केल्यात, फक्त 2 बॉल शिल्लक असतील. येथून मात्र 16 रन बनू शकणार नाहीये, नाही, आणि ते देणार देखील नाहीये. येथे गोलंदाज अप्रतिम कामगिरी करतोय. काय गोलंदाजी केली, पहिली 3 षटकं खर्चिक ठरली, त्यानंतर मंगेश वैद्यची विकेट आणि आलेली प्रथमेश सोनारची विकेट आता फलंदाजी करणाऱ्या टीमला दबावामध्ये आणून सोडते. तर पाहूया दुसऱ्या बाजूला गोलंदाज अमित नाईक देखील कमबॅक करतोय. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज फिल्डर आहे, ओहो काय कॅच पकडले या स्पर्धेतली, अफलातून कॅच, अप्रतिम कॅच, टाळ्यांचा गजर होतोय. आणि नक्कीच अप्रतिम कामगिरी येथे फिल्डर सिहाब याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी बॉल पर्यंत उडी घेतली आणि त्यानंतर अप्रतिम कॅचचा नजराणा मैदानावरती पाहायला मिळतोय. काय फिल्डिंग केली आहे. आजच्या दिवसामध्ये खूप जास्त झेल सुटत होते, परंतु या क्षणाला या सिहाबची कॅच नक्की सर्वांच्या आठवणीमध्ये राहील. पाणी आहे आउटफील्ड मध्ये आणि अशा परिस्थिती पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू हवेमध्ये गेला, 38 सर्कल मध्ये हा खेळाडू तैनात होता आणि पळत 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 चेंडू पर्यंत आला, झेप घेतली आणि अगदी आपल्या डाव्या हातामध्ये चेंडूला पकडलं, ऑफ बॅलन्स झाला, परंतु चेंडू सोडला नाहीये. विकेट येते. अप्रतिम झेल येथे सिहाबचा पाहायला मिळतोय. अगदी झेप घेतली चेंडूवरती पहा, आणि टेनिस क्रिकेट .inचं कौतुक करावं लागेल. पहा किती अँगलने या झेलला दाखवतायत. अप्रतिम कामगिरी फिल्डिंग मध्ये ते झाले, येथून आलेले विकेट, त्यामध्ये नक्कीच येथे सहकार्य फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहायला मिळते. जीएमसीसी रत्नागिरी हा संघ या मॅच मध्ये येथून पुन्हा एकदा कमबॅक करतोय. हा तो खेळाडू सिहाब याच्या माध्यमातून अप्रतिम झेल पकडण्यात आलाय. या स्पर्धेतला नक्की सर्वात उत्कृष्ट झेल याच्या माध्यमातून पकडण्यात आलाय. वेगवान बॉल, भन्नाट वेग होता या ओव्हर मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आलाय रोहित भालेराव, अप्रतिम कामगिरी करतोय.
इथे रिव्ह्यू आलाय, डिसिजन पेंटिंग असेल, इथून हा चेंडू किती उसळी घेतले हे चेक केलं जाईल आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. परंतु हा सामना अगदी पहिल्या इनिंग मध्ये देखील चुरस आपल्याला पाहायला मिळते. ही चुरस, ही लढत मैदानावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये हा यावेळचा बॉल उसळी घेणारा आहे की नाही इथे मात्र नक्कीच तिसरे पंच साइड अँगलने चेक करतील. पंचांचा निर्णय आपल्या स्क्रीन वरती येईल ग्राफिक्सच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी. यावेळचा फटका आडव्या बॅटने केलाय प्रहार आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. 6 रन. चांगला फटका. आडव्या बॅटने हा खेळलेला फटका. येथे घणाघाती प्रहार. थोडासा शांत झाला होता खेळ फलंदाजीतून, परंतु पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच बॅट बोलू लागले फलंदाजांची. ओमकारच्या बॅटमधून हा षटकार. ऐश्वर्या, माफ करा, ऐश्वर्या सुर्वेच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका. येथे मात्र नक्कीच रोहित भालेरावच्या विरुद्ध हा हवाई हल्ला, त्यावरती 6 रन. वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. हा चेंडू सांगतायत वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन या बॉलवरती खर्च होईल. ऐश्वर्या सुर्वे येथून या खेळाडूवरती नजरा असतील आणि नक्कीच एक षटकार त्याच्या बॅटमधून रोहितच्या विरुद्ध जरूर आलाय, परंतु येणाऱ्या या देखील ओव्हरमध्ये मोठे फटके खेचायचेत. यावेळेला मात्र बॅटची एज. बॉल चालला डिक्लेअर बॉक्स मध्ये. तिथे मिळेल रन. एक सिंगल येते. एक सिंगलने धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 56 धावा. अब तक 56 हा चित्रपट देखील सुप्रसिद्ध झाला. यावेळेला मात्र भन्नाट वेग आणि येथे नो चेंडूचा इशारा, नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि बाईकच्या स्वरूपामध्ये 1 रन देखील ऍड केली जाईल. येथे चूक झाली रोहित कडून आणि झालेली चूक आता थोडीशी महागडी ठरेल, कारण येणारा बॉल फ्री हिटचा असेल. तिथे स्ट्रायकिंग एंड वरती ऐश्वर्या सुर्वे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती नक्कीच पुढे सरसावते. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र नक्की चर्चा केली जाते. चूक झाली, रन खर्च झाले आहेत, येथून कमबॅक करायचंय, येथून चांगला बॉल फेकायचा आहे, तर येथून आलेलं नक्कीच षटक हे महत्त्वपूर्ण आपल्याला करून दाखवायचंय, अशी चर्चा केली जाते. तर पाहूया येणाऱ्या चेंडूंवरती हा फ्री हिटचा बॉल असेल, तिथे ऐश्वर्या सुर्वे याची बॅट बोलेल का. एक षटकार रोहित भालेरावच्या विरुद्ध जरूर खेचलाय. तोच ऐश्वर्या सुर्वे स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने प्रहार केलाय फ्री हिटच्या बॉल वरती. भिरकावून दिलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय रोहित. येथे मात्र ऐश्वर्या सुर्वेच्या बॅट मधून हा रोहित भालेरावच्या विरुद्ध दमदार फटका. षटकार. 6 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल लेंथ बॉल त्याला उडवलं जाग्यावरून आणि तेथे मात्र समोर पाठवलं डाऊन दी ग्राउंड षटकारासाठी. 6 रन. अप्रतिम फटकेबाजी ऐश्वर्या सुर्वेची. तुफानी बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. आता टॉपेज लागते. बॉल चालला डिक्लेअर बॉक्स मध्ये. रन मिळेल. एक सिंगल आली, परंतु आपण पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत 65 धावा. एक बॉल अजूनही शिल्लक असेल या षटकामधील पहिल्या इनिंगच्या खेळाचा, परंतु तुफानी बॅटिंग केली या मॅच मध्ये ऐश्वर्या सुर्वेने आणि त्याचबरोबरीने नक्कीच मंगेश वैद्य. यावेळेला अखेरचा बॉल हवेत आहे. लांबी किती आहे हे पाहायचंय. फिल्डर तर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फरार सीमा रेषेच्या बाहेर. शेवट केला गोड. येथे मात्र नक्कीच ऐश्वर्या सुर्वेने ठोकला षटकार. 6 रनने येथे मात्र पाहिलं गेलं तर रन बनवलेत पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 71. काय बॅटिंग केले, अप्रतिम फलंदाजी, मोठं टार्गेट आहे. आता मात्र नक्कीच या मॅचला मजा येईल, कारण दोन्ही संघातील फलंदाज फॉर्म मध्ये होते. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच येथे जिगर नाचण्याच्या फलंदाजांनी आपली कामगिरी करून दाखवले. पहा अखेरचा षटकार. रडार मध्ये बॉल आला आणि त्यानंतर त्याला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे येथे षटकारासाठी आणि नक्कीच हा षटकार एका मोठ्या टार्गेट पर्यंत जाऊन पोहोचवले जिगर नाचणे टीमला. प्रथमेश सोनार रनआउट झाला 10 रन वरती. 7 चेंडू त्याने फेस केले. मंगेश वैद्य नक्कीच
रोहित भालेरावचा झेल आणि नक्कीच अतिक पाटणकर यांच्या ओव्हरमध्ये 32 रन त्याने बनवले आपल्या टीमसाठी. 11 चेंडू फेस केले. ऐश्वर्या सुर्वे नॉट आउट राहिला. अप्रतिम खेळ. 26 धावांची खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 9 चेंडू त्याने फेस केले. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये जीएमसीसी रत्नागिरी रोहित भालेराव 2 षटकं हाताळली. तब्बल 44 धावा त्यामध्ये खर्च झाल्या. सिया त्याच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल आणि नक्कीच फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक त्याने हाताळलं. अतिक पाटणकर 22 धावांचं नक्कीच षटक त्यांच्या माध्यमातून. अमित नाईक फक्त आणि फक्त 3 धावा त्यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 71 धावा बनवल्यात. 72 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण विचार केला गेला तर त्या झेलचा नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये तो झेल येथे चेंडू टॉप एज स्टिकर वरती बॉल लागला होता आणि या स्पर्धेतली नक्कीच सर्वात उत्कृष्ट झेल आहे हा. काय कॅच पकडली आहे. अगदी दूरवर होता. धावत आला. पळत आला. त्यानंतर झेप घेतली. बॉल वरती अगदी उंच उडी मारली आणि डाव्या हातामध्ये बॉलला घेतलं आणि सेलिब्रेशन पहा. त्याला देखील ठाऊक आहे ही शाबासकीची थाप. अप्रतिम झेल आणि वेगवेगळ्या अँगलने tenniscricket.in आहे. अप्रतिम कॅमेरा वर्क. खूप चांगलं टेलिकास्ट. पहा हा झेल. अप्रतिम. बघत राहावं. आणि ही संपूर्ण स्पर्धा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठे खेळाडू त्यांच्या माध्यमातून हा मोठा खेळ. खूप चांगली कॅच पकडण्यात आली. रोहित भालेराव देखील कौतुक करताना पाहायला मिळाला. आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स समालोचन कक्ष आपल्या समोर जिथे की गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात सुयोग देवस्थळी सर आणि त्याचबरोबर नेहमी समालोचक कल्पेश तामनकर. सेकंड इनिंगचा खेळ थोड्याच वेळात या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये देखील येथे परिवर्तन होईल जरूर. परंतु 72 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. या 72 धावांच्या टार्गेट मध्ये नक्कीच रोहित भालेरावची फलंदाजी गरजेची असेल आणि येथून रोहित भालेरावचा खेळ कसा होईल हे पाहणं फार गरजेचं असेल. तर बघूया सेकंड इनिंगचा खेळ. येथे समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होतोय. रत्नागिरीतील बुलंद आवाज आणि फक्त रत्नागिरी नव्हे तर अनेक राज्यांमध्ये ज्यांचा आवाज पोहोचला असे गोपी जाधव सर आपल्या मायक्रोफोनवरती जोडले जातील. ओव्हर टू गोपी सर. धन्यवाद कल्पेश तामणकर सरांना. आपण ऐकलं. आपण पाहतोय बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा परिपूर्ण महासंग्राम. 4थ्या दिवसातील शेवटची लढत आज पाहायला मिळते. उद्या अंतिम दिवस याचसाठी केला होता. असं की शेवटचा दिवस गोड व्हावा. या अगदी ओळींप्रमाणे उद्याच्या दिवसाची तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली आहे. कारण उद्याचा दिवस विशेष आहे आणि सगळ्यांसाठी खास आहे. उद्या एक्झिबिशन मॅच देखील असणार आहे. मुंबईच्या रणरागिणी रत्नागिरीच्या रणरागिणींच्या विरोधात मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय पहिल्या डावाच्या हायलाइट्स पाहायला मिळाला. मंगेश वैतीची बॅटिंग या डावात देखील खूप चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर तो बाद झाला. अधिक पाटणकर यांच्या खात्यात ती विकेट गेली होती आणि खूप चांगला झेल रोहित भालेरावने टिपला होता आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल पहिल्या डावमध्ये टिपला गेला. ही मंगेशची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. माहुल कोलिवाडा चा सुपरस्टार मंगेश वैती. रोहित भालेरावने टिपलेला तो झेल. ऐश्वर्या सुर्वेचा हेलिकॉप्टर. देखना हेलिकॉप्टर आज आपल्याला पाहायला मिळाला. ऑल सेट दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 72 धावांचा आणि पहिला बॉल बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला हवेत आणि ऐश्वर्या सुर्वे बाबा पहिल्याच बॉलवर झेल घेतोय. मोठी विकेट मिळतेय. गोल्डन डकचा शिकार अमित नाईक. उरण एकच घरचा खेळाडू. शून्याचा चष्मा घालून बॅक टू दी पवेलियन गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लेन बॉल होता. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. स्वतः भरपूर अंतर कापलं. आफ्रिकन चीता
ज्या पद्धतीने पळतो अगदी तशाच वेगाने धावला, बॅट हातातून निसटली अमित नाईकच्या, परंतु इथे बाबा ऐश्वर्य सुर्वेने काय झेल टिपलाय. वाह वाह वाह, महत्वाची विकेट. पहिला धक्का इथे बसतोय GMCC रत्नागिरी या टीमला. 72 धावा, 72 चं लक्ष इथे ठेवलं गेलं. या स्पर्धेचे जनक, निर्माते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दीपकदादा पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. तिसरं पर्व यशाची अनेक शिखरं पूर्ण करताना पाहायला मिळालं आणि या स्पर्धेवर नेहमीच आशीर्वाद राहिलेत. आदरणीय पिताश्री अण्णा सामंत, त्याचबरोबर माननीय श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत, महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्तृत्व दाखवणारे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचा नेहमीच आशीर्वाद या स्पर्धेला लाभतो. आणि याच दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर एक उत्तुंग फटका खेळला गेला. रिप्लेमध्ये तो पाहायला मिळतोय. विक्की जाधव, विराज जाधवला आपण पाहिलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात कार्यरत असणारा खेळाडू, तेवढंच चांगलं क्रिकेट देखील खेळतो. धावसंख्या 6, एक गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक, आणखी धमाका, सेकंड इन अ रो. ऐश्वर्य सुर्वेवर आक्रमण केलंय विराज जाधवने. डगआउट मधून सेट होऊन गेल्याने पाहता कान मंत्र मिळालाय. 2 षटकार ठोकले गेलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, विराज जाधवच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर दबाव बनवला होता ऐश्वर्याने. पहिल्याच बॉलवर विकेट घेत असताना अमित नाईक एक मोठा अडसर दूर केला, परंतु त्यानंतर विराज जाधवने आक्रमण केलंय. तिसरा बॉल पुन्हा लॉफ्ट करायचा प्रयत्न केला गेला. बॅकवर्ड पॉइंट, गली रिजन मध्ये घोषांकित क्षेत्र, तिथे बॉल पोहोचला. एकदा इथे देखील मिळेल. एका धावेबरोबरच 13 धावा स्कोर कार्डवर. 72 धावा, 72 हे लक्ष प्रस्थापित केलं गेलंय. शेवटच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी राहिली पहिल्या डावात जिगर नाचनेकडून आणि आता दुसऱ्या डावाची सुरुवात झाली. एक धक्का दिलाय. ऐश्वर्य पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय. चांगला बाउन्सर इथे पेश केला, परंतु त्यानंतर अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदा मिळेल. निनाद सहस्रबुद्धे सर सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. आपल्याला पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व उदंड दीर्घायुष्य लाभो, ईश्वरचरणी सदिच्छा. आजच्या दिवसातील शेवटची लढत इथे रंगत असताना 26 बॉलमध्ये 57 इथून पुढे बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना पुललींचा बॉल ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला खेळाडू पुढे तिथे सज्ज असताना पाहायला मिळाला. थोडंसं फंबल, परंतु त्यानंतर बॉल थांबवला. एकदा पूर्ण केली. चिकी सिंगल मिळत असताना सिंगल बरोबरच धावसंख्येला आकार मिळतोय. 16 ऑन बोर्ड, 16 धावा, एक गडी बाद. ही महत्त्वाची लढत. इथून कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार, कोणत्या संघाचं आव्हान संपुष्टात येणार, भरपूर चर्चा रंगली आहे. बॉलर तयार होतोय. वाह, यावेळेला अचूकता पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेतलाय. नजर नव्हती बॉलवर. आणि नेहमीच आपण महामार्गाने किंवा रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूला वाचतो, नजर हटी तो दुर्घटना घटी. ते बॉलवर नजर नव्हती आणि त्यानंतर शरीराचा वेध घेतलाय बॉलने. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 72 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 16 धावा, एक गडी बाद. विराज जाधवने 4 बॉल फेस केले. 14 वर ते खेळतोय. रोहित भालेरावने 1 चेंडू फेस केला. एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाहीये. आणि आता 24 बॉलमध्ये 56 बनवायचे आहेत. इथून पुढे 56 बनवाव्या लागतील. अब तक 56 हा चित्रपट आपण पाहिला असेल. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या जीवनावर आलेला तो चित्रपट. तब्बल 84 एन्काउंटर ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केले. तो भरपूर चर्चेत राहिला. नाना राटेकर यांची ती भूमिका भरपूर गाजली. इथे देखील तशाच पद्धतीची भूमिका या दोन्ही फलंदाजांना घ्यावी लागेल. आणि इथे देखील अजून 56 बनवायचे आहेत. 16 धावा बनवल्या गेल्यात. ऐश्वर्याने पहिल्या षटकात 16 धावा खर्च केल्या, परंतु एक मोठा अडसर त्याने दूर केलाय. मंचावर आपण पाहतो अनेक मान्यवर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे जनक, आम्हा सर्वांचेच भाग्य विधाते दीपकदादा पवार, त्यांच्या बाजूला अनिकेत शिवलकरला आपण पाहतोय. यशदादा पवार आज आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील क्रिकेटवर प्रेम आहे. अमितजी बने पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीचं क्रिकेट गेली अनेक वर्ष सातत्याने मोठ्या उंचीवर नेण्यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
दीपक मोरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, दिवाकरजी मयेकर, दिनू काका पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचं खूप चांगलं योगदान. गिरीजी कोचरेकर, सोनमताई चव्हाण, tenniscricket.in, संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. कामात इमानदारी आणि मग यश आपल्या दारी, ही टॅगलाईन आहे tenniscricket.in साठी. कारण ज्यांनी नेहमीच कामामध्ये इमानदारी दाखवली, अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट टेनिस बॉलचं क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवलं. हॅट्स ऑफ यू टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या योगदानासाठी tenniscricket.in. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. सतीश नाचनकर, रत्नागिरी एक्सप्रेस. गोलंदाजी मार्कवर दाखल झाला, माफ करा. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल, या पहिल्या बॉलवर बीट झालाय फलंदाज. दुसरा बॉल मागे जात असताना हवेत खेळलाय, एलिव्हेशन, फटका फसलाय, बॉल खाली क्षेत्ररक्षक 1K. अक्षय पाटीलने झेल टिपलाय. दुसरा धक्का बसतोय, विराज जाधव ओ युटी आउट. बॅक टू दी पवेलियन गॉन. 6 बॉलमध्ये 14, 2 षटकार ठोकले. मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन मध्ये फटका फसला. भरपूर वेळ बॉल हवेत होता आणि त्यानंतर अक्षय पाटील याने हा झेल टिपला. AK स्पोर्ट्स एक ब्रँड आहे, या ब्रँडचे ओनर अक्षय पाटील तेवढेच चांगले क्रिकेटर आहेत. जिगर नाचण्यासाठी खेळत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण, महत्त्वाचा झेल. आणि आता दुसरा धक्का बसलाय, सतीशच्या खात्यामध्ये विकेट जाते. पहिल्या 2 बॉलवर एकही रन खर्च केलेली नाहीये. स्मार्ट नेट इंटरनेट अँड कम्प्युटर सर्व्हिसेस शैबाजी चिपळूणकर यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी. को पॉवर्ड बाय स्मार्ट नेट. शैबाजी चिपळूणकर क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, त्यांचं देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम. स्मार्ट नेट हा संघ अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो. सतीश तयार, नवीन फलंदाज मैदानामध्ये. हवेला फटका चांगला होऊ शकलेला नाही, खरं तर टायमिंग नव्हतं. आणि त्यानंतर एकदा पूर्ण केले. नवीन फलंदाज सानिल जो मैदानामध्ये दाखल झाला. आता सर्वाधिक दारोमदार असेल रोहित भालेराववर, सनील आहे. म्हणून चर्चा रंगली आहे. कानमंत्र दिलाय ऐश्वर्या सुर्वेने. कांगा प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली, त्यानंतर अनेक स्पर्धा गाजवत असताना रत्नागिरीमध्ये दाखल झाला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, रेनी ट्रॉफी 2024 या पर्वामध्ये त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. या दरम्यान सतीश तयार होतं. राईट मोदी विकेट. या षटकातला पुढचा चेंडू, टप्प्याचा चेंडू भरपूर उसळी घेतोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत आणि सांगतात हा वाईट बॉल आहे. जास्त उंची पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 नियम राबवले जातात आणि पंचांची नजर आहे. प्रत्येक नियम, प्रत्येक संहिता ते खूप चांगल्या पद्धतीने ते राबवत आहेत. पंचांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बॉल डोळ्यासमोर होता, तिथून हुक केलाय बॉलला, परंतु फटका लांब गेलेला नाहीये. एकच धाव इथे मिळणार आहे. आउटफील्ड थोडंसं स्लो झालंय कारण पाऊस पडला. मी भरपूर पाहणी क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते आणि अशाही परिस्थितीत आज 4थ्या दिवसाचा खेळ उशिराने लेट पण थेट सुरू झाला. गिरीजी कोचरेकर यांनी सकाळ सत्रात भरपूर मेहनत घेतली. ओहो, इथे फटका आडव्या बॅटने हाफ जॅक केलाय, परंतु धाव मात्र मिळणार आहे 1. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत असताना आमचे दोन्ही गुणलेखक 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 72 धावा बनवायचे आहेत. बॉलर तयार सतीश. सतीशचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पहा, डेडिकेशन, समर्पण पाहायला मिळतंय ऐश्वर्या सुर्वेच. आणि अखेर या बॉल नंतर दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती होतीये. धावसंख्या 21, 2 गडी बाद. सनील खेळतोय 2 वर 3 चेंडूंचा त्याने सामना केलाय. रोहित भालेराव 2 चेंडू फेस केले, एका धावेवर खेळतोय, त्याला जास्त संधी मिळालेली नाहीये. आणि आता जर आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये रन बनवायचे असतील. रिप्लेमध्ये पहा हे षटक कशा पद्धतीने राहिलं. शेवटचा बॉल, वा काय थांबवला इथे. आणि त्यानंतर मंगेश वैतीची ही रिॲक्शन पहा. 18 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. आणि क्रिकेटच्या पटलावर यष्टीरक्षक हा गोलंदाजाचा आरसा मानला जातो. ते चांगलं यष्टीरक्षण तुम्हाला नेहमीच करावं लागतं. इथे देखील ऐश्वर्याकडून ते पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. 18 बॉलमध्ये 51 बनवायचे आहेत. 21 धावा, 2 गडी बाद. GMCC रत्नागिरी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब रत्नागिरी विरुद्ध जिगर नाचणे असा सामना इथे रंगलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी टीमचा कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. सागर नागवेकर भाऊ गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय.
राईट मोठी विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. उजव्या हाताचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. रोहित भालेरावला गिअर शिफ्ट करावा लागेल, कारण धावा गरजेच्या आहेत. 18 बॉलमध्ये 51 बनवायचे आहेत. पहिला बॉल ओव्हर नंबर 3चा पहिलाच बॉल मागे केलाय आणि त्यानंतर पंच केलाय. अगदी सरळ खेळा ओव्हर दी बॉलर हेड. अक्षय पाटील पुन्हा एकदा बॉलवर जाताना पाहायला मिळतोय. एकच धावी ते मिळेल रोहितला. आता या सामन्यात रोहितची बॅट आत्तापर्यंत बोललेली नाहीये. दुसऱ्या बाजूला सनीलला जबाबदारी घ्यावी लागेल. थोडंसं जबाबदारीचं क्रिकेट गरजेचं आणि क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर करावा लागेल. आत्मविश्वास गरजेचा आहे. लाईनमध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत बॉल बाहेर चाललाय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. एका धावेबरोबरच धावसंख्या 23. ओहो भन्नाट वेग. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकला गेलाय. चांगल्या टप्प्यावरचा बॉल. बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा वाखाणण्याजोगे होता. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर बॉलिंग केली जाते. इथे धाव घ्यायची आहे. बॅटमधून रन आलेले नाही आहेत आणि अखेर विकेट बहाल केली आहे सनीलची. रोहित भालेराव स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला सॅक्रिफाईस करावं लागले. स्वतःचं बलिदान दिलंय. दुसरा धक्का बसेल इथे टीमला. माफ करा, तिसरा धक्का बसेल. 23-3. पहिला धक्का अमित नाईकच्या रूपाने बसला. विक्की जाधव दुसऱ्या विकेटच्या रूपाने बाद झाला आणि त्यानंतर आता तिसरा धक्का बसतोय सनील. आणि त्यानंतर पहा यशवरीने बॉल कलेक्ट केला. त्यानंतर गोलंदाजाच्या दिशेने फेकला. धावबादच्या स्वरूपात तिसरा धक्का. tenniscricket.in अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम क्रिकेटमध्ये राबवण्यामध्ये tenniscricket.in नेहमीच अग्रेसर आहेत. 19 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर. रोहितसाठी हा बॉल थोडासा ओव्हर पिच पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंच केले पण तो धाव मिळणार नाही. आणखी एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. सागरने या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. लयबद्ध गोलंदाजी, सुरबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. दबाव बनवला गेलाय. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये आणि तिथे फक्त एकच धाव मिळेल. एका धावेबरोबरच धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली आहे. 24 धावा स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आणि या चेंडूवर मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकेल आणि तो प्रयत्न करावा लागणार आहे. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू हलक्याने खेळून काढला. एकदा इथे मेल फॉरवर्ड लेगमध्ये खेळाडू तिथे दाखल आहे. वाह, सतीश नाचनकरने क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी डाईव्ह केली. एकच धाव इथे मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 25-3. 12 बॉलमध्ये 47 आणि आता मॅजिक ओव्हर जादू करावी लागेल. या षटकावर बरीच समीकरणं निर्भर असतील. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान सध्या चर्चा रंगते. सरदार शेख मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. एक चांगले समालोचक देखील आहेत सरदार शेख. रत्नागिरीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो. तेवढेच चांगले क्रिकेटर आज खेळाडूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. आणि संघ अडचणीत असताना थोडीशी जोखीम घ्यावी लागेल. संकट मोचक तुम्हाला बनावं लागणार आहे. रोहित भालेराव आणि सरदार शेख हे दोन फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 25. 3 गडी बाद. 12 बॉलमध्ये रन बनवायचे 47. 47 मोर फ्रॉम 12 बॉल्स. GMCC रत्नागिरी, जिगर नाचणे. आज अनेक सामने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. अनेक आयकॉन खेळाडू आज खेळताना या स्पर्धेत आपण पाहिले. उद्या असेल अंतिम दिवस. तिसऱ्या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरणार. मॅजिक ओव्हरसाठी आलाय प्रथमेश सोनार पत्या. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर पंचांचा इशारा आता काय येतोय पाहूया. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल. बॅटचं चुंबन घेतलंय रोहित भालेरावने, परंतु धावा आलेले नाही आहेत. धावा येणं गरजेचे. धावांसाठीची धावाधाव करावी लागेल. बॅटचं चुंबन घेतलं आणि त्यानंतरच्या बॉलवर अटॅक केलाय. पाठवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. थोडा वेळ संघर्ष केला. आयुष्यात जेवढा जास्त संघर्ष तुम्ही करता तेवढंच उत्तम दर्जाचं यश तुम्हाला मिळतं. आणि आता पहा ॲक्शन रिप्ले. मागे गेला. सडक पे कडक जी आ जाए धडक.
आणि हा षटकार आला. षटकाराबरोबरच धावसंख्येला आकार मिळेल 31 धावा. 10 बॉलमध्ये 41. मंगेश वैतीला आपण पाहतोय. मंगेशचे हावभाव सध्या टिपले जात आहेत. मॅजिक ओव्हर 16 धावा बनवल्या गेल्या तर 5 धावा प्लस होतील. त्यानंतरचा बॉल पहा. फिरकी गोलंदाज आहे. गिरकी घेणारा चेंडू रोहित भालेरावची फिरकी घेताना पाहायला मिळाला. तुम्हाला षटकार ठोकल्यास पण मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे मी देखील पाहिलेत. रत्नागिरीमध्ये माझ्या देखील नावाचा डंका वाजवला जातो. याचं उदाहरण देत असताना प्रथमेश सोनार पत्त्या 9 बॉलमध्ये 41. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झालाय पण इथे रन घेतली जाणार नाहीये. आणखी एक डॉट बॉल. मॅजिक ओव्हरमध्ये काय मॅजिकल कामगिरी केली आहे. एखादा जादूगर ज्यावेळी आपल्या हातांची जादू आपल्याला दाखवत असतो तशी जादू इथे दाखवली या गोलंदाजाने. त्यानंतर जकडून ठेवलंय. यावेळेला फटका हवेत आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. इथे झेल मंगेश वैथीने ठिपलाय. सुरेख झेल आणि पहा त्याचं सेलिब्रेशन. रोहित भालेरावला आता परतावं लागेल कारण रोहित भालेरावने मंगेश वैतीचा झेल टिपला होता पहिल्या डावात आणि आता दुसऱ्या डावामध्ये रोहित भालेरावचा झेल मंगेश वैतीने टिपलाय. टिट फॉर डॅट. आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील. इकडून इशारा केलाय गिरीश कोचरेकर यांनी. रिप्लेमध्ये पहा. भरपूर वेळ हा बॉल हवेत होता. शेवटपर्यंत नजर ठेवली. थर्ड अटेम्प्टला बहुधा हा झेल घेतला असेल आणि त्यानंतर दाखवला बॉल की येस झेल घेतला गेलाय. 31 ला 4. 7 बॉलमध्ये आता 41. मॅजिक ओव्हरमध्ये मॅजिक पाहायला मिळालं आणि त्यानंतर या दोघांमध्ये संवाद देखील झाला. ही खिलाडूवृत्ती असली पाहिजे. प्रथमेश सोनार एक चांगला ऑलराऊंडर. फलंदाजी खूप चांगली करतो. तेवढीच चांगली गोलंदाजी. धावबाज झाला होता पहिल्या डावामध्ये तो. त्यानंतर गोलंदाजीसाठी दाखल झाला. 7 बॉलमध्ये 41 बनवायचे. 31 ला 4. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. MH46 स्पोर्ट्स यांचं देखील खूप चांगले योगदान आम्हाला लाभलंय. त्यांचं देखील धन्यवाद. 5 चेंडूमध्ये धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. मॅजिक ओव्हरमध्ये एक षटकार आला परंतु त्यानंतर थांबवले गेले. आतापर्यंत फक्त 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. मॅजिक ओव्हरचा शेवटचा बॉल. या बॉलवर मोठा फटका आला तर थोडंसं कुठेतरी संजीवनी मिळेल. तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु त्या प्रयत्नाला यश आलेलं नाहीये. शेवटच्या बॉलवर एक धाव मिळते. अखेर 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. मॅजिक ओव्हरमध्ये 16 धावांचा टप्पा तुम्हाला पूर्ण करता आलेला नाहीये आणि हे मॅजिक ओव्हर पहा आता आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. आज जो झेल टिपला होता पहिल्या डावामध्ये वाह. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पहा. काय डेडिकेशन पाहायला मिळालं. पडला धडपडला घसरला पुन्हा उभा राहिला. झेल सोडलेला नाहीये. जिद्द चिकाटी मेहनत तुम्हाला घडवावी लागते. गुगलच्या प्ले स्टोअरवर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरती मिळत नाही. स्वतःला घडवावी लागते. पहा कशा पद्धतीने शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर. एका हातामध्ये झेल टिपला. 2 हातांनी सेलिब्रेशन केलं कारण ती विकेट देखील तेवढीच महत्त्वाची होती. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा 6 बॉलमध्ये 40 धावा असताना काय घडणार. आजच्या दिवसातील शेवटचा सामना GMCC रत्नागिरीला 6 बॉलमध्ये 40 बनवायचे आहेत जिगर नाचनीच्या विरोधात. गोलंदाजी मार्कवर ऐश्वर्य सुर्वे बाबा. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. पहिला बॉल पंच केलाय कव्हरमध्ये. डीपला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. मिड ऑफमधून क्षेत्ररक्षक तोपर्यंत दाखल झाला. एकदा विती देखील मिळते. एका धावेवर समाधानी व्हावं लागेल. पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. दुसरा बॉल या षटकातला भन्नाट वेग. रफ्तार से गिरफ्तार. नजर ठेवावी लागेल. हँड अँड आय कोऑर्डिनेशन गरजेचं. सरदार शेख यांना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. बॅटला बॉल लागलेला नाहीये. बीट केलंय. 4 बॉलमध्ये 43 धावांची गरज. 29 ला 4. फ्रंट फुटला जात असताना केण्याचा प्रयत्न. या बॉलवर देखील बीट केलंय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. सामना आता पुढे निघालाय. जिगर नाचने या सामन्यामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करतायत. पहिल्या डावामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे. 3 बॉलमध्ये 42. यावेळी लो फुलटॉस होता. कव्हर्समध्ये उडवलाय. यावेळेला फटका टायमिंग चांगला आहे आणि अखेर षटकार ठोकलाय. लेट पण थेट कामगिरी पाहायला मिळते सरदार शेख यांची.
चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळते. रिप्ले मध्ये पहा, फुल टॉस होता, लो फुल टॉस होता आणि त्यानंतर शेवटचा बॉल इथे टाकला गेलाय. शेवटचा बॉल इथे टाकला जाईल आणि शेवटच्या बॉलवर रन आलेली नाही. अखेर 5 षटकांचा खेळ संपला. हा सामना इथे समाप्त होतोय. 37 धावा स्कोर कार्डवर 4 गडी बाद. जिगर नासनेने 34 धावांनी हा सामना जिंकला. प्रथमेश सोनारचं सेलिब्रेशन पाहायला मिळते. सियाबने 3 बॉलमध्ये 2 काढल्या. सरदार 4 बॉलमध्ये 8. 34 धावांनी हा सामना जिंकला गेलाय. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता या डावाचा लेखाजोगा आपल्या स्क्रीनवर असेल. tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवला जाईल. उद्या अंतिम दिवस. बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसरं पर्व. आजच्या दिवसाचा खेळ आणि त्यानंतर हे विहंगम दृश्य पहा. परंतु त्यानंतर मॅच समरी पाहायला मिळते. 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. विराट जाधव 14 धावा काढून बाद झाला. 6 चेंडू त्याने फेस केले. रोहित भालेरावने 11 बॉलमध्ये 10 काढल्या. सरदारने 4 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान दिलं. सियाब 3 बॉलमध्ये 2 धावा काढून नाबाद राहिलाय. सागर नागवेकरने 1 षटक टाकले. 4 धावा एकडे बाद केला. सतीश नाशनकर 1 षटक 5 धावा एकडे बाद केला. प्रथमेश सोनार 1 षटक 7 धावा एकडे बाद केला. ऐश्वर्य सुर्वेने 2 षटकं टाकली. 25 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केलाय. जिगर नासने हा संघ 34 धावांनी विजयी झालाय. आणि आता जाऊया या मॅचचा सुपर हिरो मॅन ऑफ द मॅच, याला यॉर्कर स्पोर्ट्स निलेशजी टेरवकर यांच्याकडून एक आकर्षक कॅप आणि त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स कडून आकर्षक जर्सी दिली जाईल. ऐश्वर्य सुर्वे बाबा ठरल्या मॅन ऑफ द मॅच. ऐश्वर्य आपण या. आदरणीय दीपक दादा पवार आणि त्याचबरोबर आदरणीय दीपक मोरे सरांना मी विनंती करतो की आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मानित करूया. आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचा हा मानकरी ठरलाय ऐश्वर्य सुर्वे म्हणजेच बाबा. आणि प्रेझेंटेशनसाठी तिथे आमच्यासोबत जोडले जातील कल्पेश हातकमकर यांना विनंती करतो की आपण ऐश्वर्य सोबत थोडासा संवाद साधा. मी इथे थांबतो. धन्यवाद. ऐश्वर्य सुर्वे अप्रतिम खेळ या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि महत्त्वपूर्ण क्षणी, महत्त्वपूर्ण फटकेबाजी, गोलंदाजी आणि स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट पाहायला मिळते. आकर्षक चषक आणि त्याचबरोबर टी शर्ट. सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि अप्रतिम खेळ, महत्त्वपूर्ण क्षणी. अगदी पहिल्या सामन्यापासून चांगला खेळ होतोय, परंतु आता इथून बॅटिंग चांगली करायची होती, तर काय सांगाल? ॲक्च्युली स्टार्ट आमचा चांगला झालेला, पण ज्या सुपर ओव्हरमध्ये थोडा 16 रन आम्ही करू नाही शकलो. तर लास्ट ओव्हरला 15 रनचं टार्गेट केलेला चांगलं झालं आणि 70 टार्गेटपर्यंत पोहोचलो. आणि बॉलिंग अटॅक आमचा चांगला होता, तर सगळ्या बॉलर्सने खूप चांगली बॉलिंग केली. थँक्यू. नक्कीच ज्या टीममधून तुम्ही आयकॉन, त्या टीमचा बद्दल काय सांगाल? त्या टीमबद्दल काय, कशी रणनीती आखतात, कसे कॅप्टन कामगिरी करतात आणि तू ॲज अन आयकॉन तुमचा खेळ त्या टीममधून कसा झालाय? सगळ्यांनी टीम एफर्ट्समुळे आम्ही आता सेमीफायनलपर्यंत पोहोचलो आहे. सगळ्या बॉलर्सने आणि बॅट्समनने पण चांगली बॅटिंग केली, तर म्हणून आम्ही सेमीफायनल पोहोचलो आणि पुढे पण आम्ही चांगला प्रयत्न करू जिंकायचा. आणि गिरीश आणि दीपक दादाचं धन्यवाद करतो की पावसाळ्यामध्ये रबर बॉलची आयकॉन टुर्नामेंट ठेवली की आम्हाला पण रत्नागिरीमध्ये येऊन खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचा आणि गिरीशचा धन्यवाद करतो. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. सेमीफायनल मध्ये आपल्याला हा संघ खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे असेल. या फायनल दिवसामध्ये नक्कीच पुन्हा एकदा सर्व तगडे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. एक नक्कीच महिलांसाठी खास आकर्षण आपण पाहायला गेलं तर एक सामना असेल रत्नागिरी विरुद्ध मुंबई, असा महिलांचा सामना देखील पाहायला मिळेल. तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही कुठे जाऊ नका. उद्या पुन्हा आमच्यासोबत जोडले जा tenniscricket.in सोबत. तोपर्यंत मी थांबतो.